दुसरा सामना खेळत असताना दिसत आहे. प्रथम 4 षटकांचा हा सामना असेल याची नोंद घ्यावी. पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. ज्ञानदीप या संघाने प्रथम नाणेफेकी विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विजय गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू कुठेतरी पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने नक्कीच श्री गणेशा होत असताना श्री कुलस्वामी या संघाचा म्हणजे आजच्या दिवसामध्ये दोन्ही नावाजलेले संघ समोरासमोर नक्कीच खेळत असताना जोरकसह मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. डॉट. चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी आता दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला भेटले. सकाळच्या सत्राचा विचार केला तर 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्ञानदीप हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने दिसला होता. सुरेख चेंडू. देखना चेंडू. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. जर विचार केला तर आतापर्यंतचा विचार केला तर विजयी सारखा गोलंदाज पूर्णपणे रखून ठेवतो या तेजस सारख्या फलंदाजाला. की सकाळच्या सत्रामध्ये तेजस यांची सुरेख कामगिरी पाहायला भेटली फलंदाजीच्या माध्यमातून. लाजवाब चेंडू. पण समोरच्या साईडला दिलेला हा फटका. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येने स्कोरबोर्ड चेंज होत असताना 2 या धावसंख्येवर जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख कामगिरी आतापर्यंत पाहायला भेटते. गोलंदाजाची पूर्णपणे वर्चस्व गोलंदाज विजयाचं पाहायला भेटते. सुरेख चेंडू. देखना चेंडू. क्रिकेटच्या सत्रातील ब्रह्मास्त्र नक्कीच वापरलं गेलं होतं या गोलंदाजाने. विजयाने ब्लॉक पद्धतीने हा चेंडू फेकला गेला होता. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा चेंडू जर आजच्या दिवसाचा विचार केला तर लाजवाब गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये कमी धावसंख्या नक्कीच या गोलंदाजाने आतापर्यंत दिलेल्या आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण कुठेतरी अयशस्वी. पण कमबॅक तिथे पाहायला भेटला नाही. तोपर्यंत 2 धावसंख्येमध्ये भर आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावसंख्या. नक्कीच आजच्या दिवसात धावपळक म्हणजेच स्कोररची भूमिका पार पाडण्यासाठी नीता मडवी मॅडम त्याचप्रमाणे सागर सर आम्हाला या स्पर्धेसाठी सातत्याने दरवर्षीप्रमाणे आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध असतात. नक्की त्यांचे मनापासून हार्दिक आभार. कारण की सकाळच्या सत्रापासून अचूक स्कोरिंगची भूमिका नक्कीच मॅडमच्या माध्यमातून नीता मॅडमच्या माध्यमातून पार केले जाते. त्यांचेही कौतुक करेल तेवढं कमी झाले. त्याचप्रमाणे सागर सर झाले यांचेही कौतुक करेल तेवढं कमी झालेलं. आणि 185 देशात ज्यांनी ही यूट्यूबची संकल्पना राबवली तसेच आमचे यूट्यूब मास्टर राहुल उलवेकर यांचे कौतुक करेल तेवढे कमी जाईल. चला पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या सत्रात. सुरेख चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संदीपच्या माध्यमातून जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत संदीपच्या माध्यमातून पाहायला भेटली. पहिल्या चेंडूला 1 धावसंख्या नक्कीच. एक धावसंख्या नक्कीच पहिल्या चेंडूला पाहायला भेटली संदीपच्या. पण फलंदाजी करत असताना तेजस ब्लॉकेटमध्ये टाकलेला चेंडूला दिशा दिली. 38च्या सर्कलमध्ये नक्कीच काय होते बघितलं जाईल. पकडतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटला. श्री कुलस्वामी या संघाचा विचार केला तर एक मातकदार संघ, एक अष्टपिलू चा भरणा असलेला संघ खेळत असताना दिसतोय. पण ज्ञानदीप संघाचा विचार केला तर पूर्णपणे रखडून ठेवले त्या श्री कुलस्वामी या संघाला. उंची जास्त लांबी कमी. काय होतं बघितलं जायला. सुरेख झेल. लाजवाब झेल. आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न संदीपच्या माध्यमातून झाला आणि मोठा मासा बडी मछली जाल में लगाते हुए संदीप आणि बॅक टू द पवेलियन जात असताना दिसतोय तो तेजस. नक्कीच तेजस मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात यशस्वी झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजासाठी प्रशांत पिंगे
फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पण गोलंदाजीची दाद दिली जाईल ज्ञानदीप संघाची, कारण की आतापर्यंतचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना विजय यांनी 5 धावसंख्या दिली, एकही मोरा बाद केला नव्हता. पण संदीप आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकले, 3 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या देऊन एक मोहरा बाद करण्यात नक्कीच यशस्वी झाला. सुरेख गोलंदाजी. P1चा षटकाचा विचार केला तर दुसरं षटक P1चं चालू असताना स्लॉगवरचं हाणामारीचं चालू असताना रखडून ठेवले ते श्री कुल स्वामी या संघाला. सॉरी, 4 षटकांचा हा सामना असल्यामुळे एकच षटकांचाच पॉवर प्ले नक्कीच पाहायला भेटा. पण लाजवाब गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, संदीप सज्ज, मारा करील प्रशांत. याआधी सुरेख फलंदाजी केली होती प्रशांत याने, गोलंदाजी सुरेख करत असताना दिसले होते संदीप. संदीप याचा पुढचा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या, नक्कीच अतिरिक्त धावसंख्येनंतर कुठेतरी धावफळक चेंज होत असताना 9व्या आकड्यावर येऊन पोचलेले आहे. कारण की मोठा फलंदाजाला चेंडू टाकण्यासाठी नक्कीच संदीप प्रयत्न करत होता, पण कुठेतरी त्यांची दिशा बिघडली आणि चेंडू जातोय अतिरिक्त धावसंख्येमध्ये. एक धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली. पुन्हा एकदा सज्ज झालाय संदीप. सुरेख चेंडू, प्रशांतला चेंडू कळू शकला नाही. तेवढ्यात यष्टीरक्षकाने पकडलेला हा चेंडू पूर्णपणे डॉट होत असताना दिसतो. आणि अशा प्रकारे विचार केला तर 10 ते 12 पावलांचा रणप घेऊन निघालेला हा संदीप पूर्णपणे रखडून ठेवतो ते फलंदाज प्रशांत या फलंदाजाला. कारण की आतापर्यंतचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, 4 चेंडू फेकले गेले, 5वा चेंडू फेस करत असताना प्रशांत. सुरेख चेंडू, चेंडूला लॉफ केलाय. काय होतं बघितलं जाईल. कार्पेट पद्धतीने चेंडू जातोय दणदण करीत सीमा रेषेलगत. 4 या धावसंख्येसाठी सुरेख फटकेबाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटते प्रशांतच्या माध्यमातून. पण गोलंदाजाचा विचार केला तर 4 चेंडू सुरेख टाकले गेले होते. 5वा चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात नक्कीच चांगली फलंदाजी प्रशांत यांच्या माध्यमातून झाली आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येमध्ये. आणि बघता बघता दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या येऊन पोहोचली. धावसंख्या फळकावं लागते ती 13. क्रिकेटच्या 17 तर 13 आकडा कुठेतरी अशुभ समजला जातो. तो कोणाला अशुभ कोणाला शुभ बघितलं जाईल. सुरेख फटका, देखना चेंडू, चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावसंख्येसाठी सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते प्रशांतच्या माध्यमातून. 4 चेंडू पर्यंत रोखून ठेवलं होतं ते प्रशांत पिंगळे या फलंदाजाला. पण शेवटचे 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार नक्कीच पाहायला भेटते प्रशांतच्या माध्यमातून. आणि बघता बघता 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 1-17. याआधी झालेला सामना विशाल जुन्नर आणि शिवकृपा या सामन्याचा सामनावीर किरण जगदाळे. किरण जगदाळे, आपणाला विनंती, आपण स्टेजवरती येऊन सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. किरण जगदाळे, शिवकृपा पतसंस्था. किरण जगदाळे, मी कुलस्वामी संस्थेचे जनरल मॅनेजर श्री किशोर मोरे सर यांना विनंती करतो की आपण किरण जगदाळे यांना सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. किरण जगदाळे. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येते सुशांत गायकवाड. एक सुरेख गोलंदाजी ह्या आधी त्यांनी केली होती. तोच तो सुशांत पुन्हा एकदा सुशांत मारे करील मयूर. सुरेख फटका सजावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. पण एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते संघाच्या खात्यात. जर आतापर्यंतचा विचार केला तर चांगली कामगिरी मयूर आणि प्रशांत आता करत असताना दिसतोय. सुरेख फटका, फटक्यामध्ये ताकद कमी होती पण
व्हेरिएशन जास्त होते, पण जर विचार केला तर 2 धावा घेण्यात काही रोखू शकला नाही प्रशांत या फलंदाजाला. एक्क्या दुक्क्याने का होईना प्रशांत स्क्रीन बोर्ड कुठेतरी चेंज ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना दिसतोय. आतापर्यंत 2 धावसंख्या पाहायला भेटल्या दुसऱ्या चेंडूला. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्येचा विचार केला तर स्क्रीन बोर्डला लागले ते 20 धावसंख्या. सुरेख फटका. जर डीप मिड विकेटचा विचार केला तर चांगली फटकेबाजी प्रशांतच्या माध्यमातून डीप मिड विकेटच्या दिशेने पाहायला भेटते, पण एकापेक्षा जास्त आतापर्यंत काही भेटणार नाही, कारण की क्षेत्ररक्षणाची दाद दिली जाईल. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करत असताना दिसतोय आणि चांगला प्रयत्नही त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. सुरेख चेंडू. बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू जातोय दंदन दंदन करीत जमिनीला समांतर जाताना पप्पी घेत असताना सीमारेषे लगत 4 धावसंख्या. नक्कीच सुरेख फटका पाहायला भेटला. चेंडू 4 या धावसंख्येमध्ये जायला भेटला आणि 4 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती 25 धावसंख्या. जर विचार केला तर पहिला चेंडू 1, दुसऱ्या चेंडूला 2 धावसंख्या, तिसरा चेंडू 1, चौथा चेंडू चौकार, 5वा चेंडू पुन्हा एकदा सुशांत गायकवाड गोलंदाजी मार्फत सज्ज. फलंदाजी मार्फत फलंदाज मयूर स्ट्राईकला. मयूर फलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख चेंडू. उसरी घेत गेलेला चेंडू जरा फलंदाजाला काही कळू शकला नाही, कारण की सुशांत याचा विचार केला तर कुठेतरी बाउन्स टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून केला गेला होता पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने, पण तो अयशस्वी झाला. चेंडू होते डॉट चेंडू होते. समाप्ती चेंडूची होते समाप्ती. अशा प्रकारे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. ती 25 धावसंख्या. लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख फटका. आता कुठेतरी उंची कमी आणि लांबी कमी पाहायला भेटले, पण 2 धावसंख्या घेण्यात काय रोखू शकला नाही. डायरेक्ट थ्रो पाहायला भेटला क्षेत्ररक्षकानं आणि कोण बॉल फेकला कोणी? नाही थ्रो कोणी केला? थ्रो कोणी केला? सुरेख थ्रो पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाकडनं आणि बाद होत असताना दिसतोय तेजस. बाद होत असताना दिसतोय मयूर आणि मयूर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी सज्ज होतात ते परमानंद. कशा प्रकारे फलंदाजी करता बघितले जाईल परमानंद, कारण की आतापर्यंतचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटका. किरण जगदाळे शिवकृपा पतसंस्थेचे सामनावीर. किरण जगदाळे नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय. जर परमानंद याचा विचार केला तर एक मोठा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले. शेवटचं षटक. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावसंख्या आली. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावसंख्या. टोटल धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 26 धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागलेली असताना वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होते तो अमर. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमर तो प्रशांत याच्यासाठी. सुरेख चेंडू. देखना चेंडू. पूर्णपणे अपील केली होती पंचांकडे, पण हा सुरेख पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लावले. डोळ्यात तेल घालून या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी घेत असताना धावसंख्या 26 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. अमर. फिरकवलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. सुरेख फटका. तेवढाच ताकदीने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत 1 धावसंख्या नक्कीच प्रशांतच्या खात्यात पाहायला भेटली. धावसंख्या एक्क्या दुक्क्याने का होईना चेंज होण्याचा प्रयत्न नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून इथे केला जातोय. प्रथमच परमानंद फलंदाजीसाठी सज्ज झाला. काय करतो बघितले जायला. सुरेख फटका. देखना फटका पाहायला भेटला पॉइंटच्या दिशेने, पण 1 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही. फलंदाजाचाही सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना दिसले क्षेत्ररक्षक.
जरा पॉईंटच्या दिशेने चांगले कामगिरी नक्कीच पाहायला भेटते. दीप पॉईंटचा क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच तिथे चांगले क्षेत्ररक्षण करत असताना दिसतोय. स्ट्राईकला आलेला प्रशांत कशा प्रकारे कामगिरी करतो पुढच्या चेंडूला. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने नक्कीच टोलवलेला हा फटका प्रशांतच्या माध्यमातून, पण क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. तोपर्यंत एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली संघाच्या खात्यात. आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडू अमर यांनी फेकले आणि 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावसंख्या दिली. कुठलाही मोठा फटका मारण्यासाठी चुकी केली नाही. उंची जास्त, लांबी कमी, आपल्याच फॉलोअर तुम्हाला पकडण्याचा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच झेल यशस्वीरित्या पकडला गेला. आणि या बघता बघता परमानंद बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना दिसतोय. नवीन फलंदाजीसाठी किशोर मोरे एक जंटलमॅन खेळाडू, नक्कीच त्यांची गणना केली जाते. नक्कीच कुलस्वामी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर म्हणून त्यांची पदावर काम करत असताना आपल्याला दिसत आहे. तेच किशोर मोरे सर कशा प्रकारे शेवटचा 29. चेंडू फेस करतात स्कोर बघितले जाईल. 29. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी किशोर मोरे सर येथे फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. जरा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू, नक्कीच त्यांची गणना केली जाते. लास्ट इयरमध्ये त्यांनी सुरेख कामगिरी केली होती फलंदाजीच्या माध्यमातून. यावर्षी कशा प्रकारे कामगिरी करता बघितले जायला. सुरेख फटका, टेक ना फटका, पूर्णपणे मैदानाचा सुरेख क्षेत्ररक्षण. कुठेतरी क्रॅम्पचा सामना नक्कीच सरांना करावा लागला आणि बघता बघता फटका सुरेख होता, पण फटक्यामध्ये ताकद थोडी जास्त असली असती नक्कीच चौकाराच्या दिशेने गेला असता. पण एक धाव घेण्यात काही रोखू शकले नाही संघाला. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते, ती 30 विजयासाठी गरज असेल ती 31 धावसंख्येची. हॅलो, यानंतर रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि कर्मवीर पतसंस्था आपल्या दोघांनी कर्णधारांनी यायचे. रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि कर्मवीर पतसंस्था टॉस की बॉस मध्ये यायचे. आपला सामना आहे पुढचा रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि कर्मवीर पतसंस्था. कुलस्वामी संस्थेच्या मस्जिद बँकेचे शाखा व्यवस्थापक वैभव कुराडे आपण टॉस करून घ्यायचा आहे. रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि कर्मवीर पतसंस्था सतीश जाधव सर. स्कोर 30. चला, कुलस्वामी पतसंस्थेने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हॅलो, चला रिद्धी सिद्धी बना कर्मवीर पतसंस्था. जरा विचार केला तर रिद्धी सिद्धी हा संघ पहिला सामना कुठेतरी पराजित झाला होता. दुसरा सामना खेळत असताना पूर्णपणे दुसऱ्या सामन्यावर पकड बनवतात का नाही बघितले जाईल रिद्धी सिद्धी हा संघ. रिद्धी सिद्धी पतसंस्था येत आहे 2 मिनिटं. हॅलो, चला रिद्धी सिद्धी बना कर्मवीर पतसंस्था म्हणजेच दोन्ही संघ कुठेतरी पराजित झालेले असतील आणि कुठला तरी एक संघ आता विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना दिसतील. जरा सकाळच्या सत्राचा विचार केला तर रिद्धी सिद्धी बना श्री कुलस्वामी ब या संघासमोर खेळत असताना कुठेतरी पराजयाच्या दिशेमध्ये गेले होते. आणि जर अपोजिट संघाचा विचार केला तर कर्मवीर पतसंस्था सांगली, त्याचप्रमाणे पारिजात पतसंस्था
पारिजात संघ येथे खेळत असताना दिसला होता. पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संघाने विजयी शिक्कामोर्तब केला होता. म्हणजेच आता खेळला जाणारा सामना कर्मवीर पतसंस्था सांगली बना रिद्धी सहकारी पत संस्था मर्यादित दोन्ही संघांमध्ये इथे नाणेफेकी केली जात आहे. म्हणजेच दोन्ही संघ पहिला विजय शिक्कामोर्तब करत असताना आपल्याला इथे नक्कीच पाहायला भेटतील. रिद्धी सहकारी पतसंस्था हा संघ बोला बोला. नाणेफेकी विजयी झालेला आहे. चला फलंदाज पाठवून द्या. बॅटिंग साठी लगेच यायचे. ज्ञानदीप पतसंस्था, ज्ञानदीप आपले बॅटर पाठवायचे. ठीक आहे. रिद्धी संघ आपण टॉस विन झाल्या निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आव्हान केले ते कर्मवीर पतसंस्था सांगली या संघाला. जसा हा सामना संपेल तसा रिद्धी सहकारी पतसंस्था संघाने मैदानाचा ताबा घ्यावा आणि क्षेत्ररक्षण सजवावे. चला स्पीडअप करायचे. ज्ञानदीप आपले बॅटमन पटापट. हॅलो, चला स्पीडअप करा. अजून आपल्याला आजच्या दिवसातील 5 सामने संपवायचे असतील. प्लीज स्पीडअप करा, विनंती असेल सर्व खेळाडूंना. चला टॉस झालेला आहे. सामना ग्राउंडवरती आजच्या दिवसाचा विचार केला तर 7वा सामना इथे खेळला जात आहे. ज्ञानदीप बना श्री कुलस्वामी हा संघ विजयासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 31 धावसंख्या कशा प्रकारे रणनीती आखतात बघितली जाईल. दोन्ही संघांचा विचार केला तर एक सामना विजय होऊन दुसरा सामना खेळत असताना दिसत आहे. कुठला संघ दुसऱ्या सामना खेळत असताना विजयाचा शिक्कामोर्तब करतात बघितले जाईल. दुसऱ्यांदा एका साईडला आहे ते श्री कुलस्वामी हा संघ आणि दुसऱ्या साईडला आहे ते ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. म्हणजेच दोन्ही संघाचा विचार केला तर एक मातबदार संघ नक्कीच पाहायला भेटतोय. स्ट्राईकला आहे ते मयूर डेरे ज्याने ह्या आधीच्या सामन्यात सुरेख कामगिरी केली होती आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुशांत गायकवाड, एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणही सुरेख करत असताना दिसला होता. तोच तो नॉन स्ट्राईकला सुशांत आणि गोलंदाजी मार्फत सतीश शेट्टे, एक अष्टपैलू खेळाडू. चांगली गोलंदाजीची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार केली जाते. पहिला चेंडू, फिरकावलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय रेष लगत 6 धावसंख्येसाठी. नक्कीच सी गणेशा नक्कीच केला गेला 6 धावसंख्येमध्ये. लाजवाब फलंदाजी यू आहे आणि नक्कीच यू फटकेबाजी करते हुए दिखे हुए मयूर डेरे. चांगली फटकेबाजी नक्कीच मयूर डेरेच्या माध्यमातून पाहायला भेटली. या आधीच्या सामन्याचा विचार केला तर 3 चौकार आणि षटकारांची नक्कीच आतेशबाजी त्यांच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यातही पाहायला भेटली. पुन्हा एकदा सतीश टू मयूर, सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने टोलेला हा फटका. 1 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली. पहिल्या चेंडूला 6 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूला 1 धावसंख्या आणि आताचा विचार केला तर 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना सुशांत गायकवाड आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की जर विचार केला तर दोन्ही ओपनर जोडी सुरेख कामगिरी आतापर्यंत पाहायला भेटते. क्षेत्ररक्षाची व्यूहरचना जर पाहिली तर पॉईंटच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण सजवले. त्याचप्रमाणे थर्ड मॅनच्या दिशेने झालं, सिली मिड ऑफच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण सजवत असताना दिसतोय गोलंदाज सतीश शेट्टे आपल्या गोलंदाजी मार्फत. सुरेख चेंडू, चेंडूला दिशा दिली, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर एक्क्या दुक्क्याने नक्कीच मयूर याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे.
पुन्हा एकदा लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आणि राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला इथे आतापर्यंत पाहायला भेटते. कारण की विचार केला तर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मयूर फलंदाजीसाठी सज्ज होता. लेफ्ट हँड बॅट्समॅन सुरेख फटका लगावला गेला होता. पहिल्या चेंडूला 6 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूला 1, तिसऱ्या चेंडूला 1 आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सतीश टू फलंदाजी मार्फत मयूर फिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धावसंख्या कुठेतरी पाहायला भेटते. आणि जर विचार केला तर एक एक्क्या दुक्क्याने संघ आता पुढे जात असताना दिसते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9व्या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडू आणि 9 धावसंख्या. पाचवा चेंडू सुरेख फटका लगावला गेलाय. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे, पण एक धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही संघाला. एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ आता इथे खेळत असताना दिसते. कारण की 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावसंख्या नक्कीच मोजल्या गेल्या त्या मयूर आणि सुशांत या फलंदाजाने. सुरेख फलंदाजी आतापर्यंत ज्ञानदीप सहकारी पतपेढीच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटली. जर या आधीच्या सामन्याचा विचार केला तर मयूर डेरे एक लाजवाब फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. आताही त्याचप्रमाणे त्याच जोशामध्ये करत असताना सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमारेषेलगत 6 धावसंख्या. लाजवाब फटकेबाजी. या आधीच्या सामन्याचा विचार केला तर वैयक्तिक 23 धावसंख्येची खेळी केली होती. आणि आताच्या सत्राचा विचार केला तर 2 मोठे प्रहार 6 धावसंख्येसाठी आणि वैयक्तिक 1 असे टोटल 14 धावसंख्येची खेळी करत असताना 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती बिनबाद 14. म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असतील 15 धावसंख्येची. म्हणजेच 18 चेंडू आणि 15 धावसंख्या, 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजय मिळवून देऊ शकतात मयूर डेरे. कारण की त्यांचा विचार केला तर पहिल्या चेंडूला षटकार आणि शेवटच्या चेंडूलाही षटकार पाहायला भेटला. 6 चेंडू आणि धावसंख्या 16. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय परमानंदचा विचार केला तर आधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, पण आताच्या सत्राचा विचार केला तर या सामन्यामध्ये कुठेतरी फलंदाजी मार्फत पिछाडी पाहायला भेटली होती. किरण जगदाळे मॅन ऑफ द मॅच. संदीप रणपिसे कर्मचारी प्रतिनिधी. या आधीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी किरण जगदाळे येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मेडल देऊन नक्कीच त्यांचा इथे गौरव केला जात आहे. एक धाव पूर्ण, एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली. धावसंख्या 17, एक चेंडू 17 धावसंख्या. परमानंद कशा प्रकारे कामगिरी करून दाखवतात बघितले जाईल. कारण की फलंदाजीसाठी ज्यावेळी सज्ज झाले होते त्यावेळी कुठेतरी अयशस्वी झाले होते, पण गोलंदाजी मार्फत कशा प्रकारे रोखतात बघितले जाईल मयूर डेरे यासारख्या फलंदाजाला. कारण की आतापर्यंत चांगली कामगिरी मयूरच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले. सुरेख चेंडू, देख ना चेंडू. जरा मयूर याचा विचार मयूर याचा विचार केला तर डीप मिड विकेटच्या डीप पॉईंटच्या दिशेने नक्कीच मारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय, पण आता कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसला. फिरकवलेला चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. झेलची संधी होती, जाळं विणण्याची संधी होती, पण त्या जाळ्यातनं कुठेतरी निसटला तो मयूर. आणि मिळालेलं जीवनदान, कितपत या जीवनदानाचा फायदा उचलतो बघितले जाईल मयूर. आणि बघता बघता 2 धावसंख्या संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या फळकावं लागते ते 19 धावसंख्या बिनबाद 19. म्हणजे आता कुठेतरी समीकरण नक्कीच चेंज होत असताना दिसते. 15 चेंडू आणि 15 चेंडू 12 धावसंख्या. कार्पेट पद्धतीने समांतराला
जमिनीला समांतर मारलेला हा फटका दणदण करीत चेंडू जातोय सीमारेषेजवळ. तोपर्यंत घेतलेली दोन धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. कारण की विचार केला तर आतापर्यंत दोन्ही मातकदार संघ येथे खेळत असताना दिसतोय. मयूरचा विचार केला तर ह्या आधी चांगला सामना त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. फलंदाजी केली गेली. पूर्णपणे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन दोन्ही फलंदाज ते या खेळपट्टीवर खेळत असताना दिसतात. पूर्णपणे जबाबदारी मयूर आणि सुशांत येथे घेत असताना स्ट्राईकला आता पुन्हा एकदा सुशांत गायकवाड येथे गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी सज्ज झालाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता पण पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. जर आतापर्यंतचा विचार केला तर 23 धावसंख्या सर स्क्रीन बोर्डला लागलेले आहेत. तिथे 13 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज इथे असेल. फिरकवलेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय दन 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 करीत सीमारेषेलगत. 4 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते. ती 27 विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 4 धावसंख्या. 12 चेंडू 4 धावा 12 चेंडू. पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना दिसतोय फलंदाजी करणारा संघ म्हणजेच ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संघ. कारण की प्रतितोड उत्तर सातत्याने देत असताना दिसत होता. गोलंदाजी मार्फत झाले, फलंदाजी मार्फत झाले. पण आताचा विचार केला तर मयूर एक हाती सत्ता एक हाती फलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून करत असताना 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 4 धावा 12 चेंडू. पहिला चेंडू गोलंदाजी करत असताना वैभव आता पहिला चेंडूला दिलेला सन्मान. 1 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. मयूरच्या खात्यात एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ आता इथे खेळत असताना दिसतोय. जर उन्हाचा तडाखा पाहिला तरी पण डोक्यावर बर्फ ठेवून दोन्ही खेळाडू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकी झाली. चेंडू होते डॉट. अशा प्रकारे 2 चेंडूंची आतापर्यंत होते समाप्ती. सुशांत मोठा फटका मारून हा सामना कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. पण वैभव सुरेख आतापर्यंत गोलंदाजी करतोय. फिरकवलेला चेंडू नक्कीच मोठा फटका मारून सामना विजयाच्या दिशेने घेऊन गेला सुशांत आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नक्कीच तुम्ही विजयी झाला. तुमचे मनापासून हार्दिक शुभेच्छा. हॅलो, चला पुढच्या दोन्ही संघांनी आपापले टीम घेऊन यायचे. रिद्धी सिद्धी बॉलिंग लावून घ्यायची आणि कर्मवीर पतसंस्थेने आपले बॅट्समन पाठवायचे. सुशांत